अरे हो रे, शनिवारी सकाळी 5लाच निघूया. मुंबई टू लोणावळा फुल राईड करूया, एकदम धमाल. माझी तर सगळी तयारी पण झालेली. यावेळी काही झालं ना तरी ते अनिल आणि अजय या दोघांना कॅन्सल करून द्यायचं नाही. हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी ठेवतो. तू बोलून घे तू त्या दोघांशी अगोदर. मला तर आठवतही नाही शेवटचं कधी एकत्र फिरायला गेलो होतो. भेटू भेटू शनिवारी भेटू. चल बाय. तुला काय आलं? तू म्हणजे खुश आहेस ना? काय प्रॉब्लेम नाही ना तुला? तुम्ही खुश आहेत ना, मग मला काय प्रॉब्लेम असणार आहे? ठीक आहे. किती सहज करते ती हे सगळं. एकही तक्रार नाही, एकही मागणी नाही. मी मित्रांसोबतच्या 2 दिवसांसाठी इतका उत्साही आणि ती माझ्या 2 क्षणांसाठी काही बोलत नाही. कदाचित स्त्रिया शब्दांनी कमी पण शांततेने जास्त बोलतो. अरे ऐक ना, सॉरी, ह्यावेळी मला राईडला नाही येता येणार. नाही, ते कारण असं की मला आठवलं का ह्या विकेंडला मला एक खूप महत्त्वाच्या माणसाबरोबर बाहेर जायचं आहे. तर तुम्ही लोक यावेळी मॅनेज करा, पण नेक्स्ट राईडला मी नक्की येईन. आय प्रॉमिस. चल बाय, ठेवतो. पण तुम्ही तर या राईडसाठी उत्सुक होते, मग काय झालं? हो, पण आठवलं राईड तर परत होईल, पण आपला वेळ हा परत येत नाही. म्हणून या विकेंडला आपण दोघेच, कुठेही, फक्त आपण. मित्र महत्त्वाचे असतात, पण आयुष्याची राईड ज्यांच्यासोबत आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. कधी कधी स्त्रिया काही बोलतच नाही, पण त्यांची शांतता सुद्धा खूप काही बोलून जाते. मग या विकेंडला तुमचा वेळ कोणासाठी आहे?